या व्हिडिओमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टरमधील न्यूमेरिकल बेस्ड ऑन कटआउट सेक्शन यातील न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया अबाउट इट्स बेस. म्हणजे जो काय शेडेड एरिया दिलेला आहे आपल्याला, हा त्याचं काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. कुठं? अबाउट बेस. म्हणजेच काय, हा जो काय बेस आहे इथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. त्याला आपण नाव देऊया ए आणि बी असं नाव देऊया. इथं आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. आता हा कटआउट सेक्शन कसा तयार झालाय, तर हा जो रेक्टँगल आहे त्यातून काय केलंय, हा ट्रायंगल मायनस केलाय. म्हणजेच काय, हा जो काय रेक्टँगल आहे त्याला आपण 1 म्हणूया आणि जो काय ट्रायंगल आहे त्याला आपण 2 म्हणूया. म्हणजेच बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं काढायला सांगितलंय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी. ए बी हा कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल म्हणजेच काय, एक्स एक्स ऍक्सिस. मग काय करायचं, ह्या एक्स एक्स ऍक्सिसचं रेक्टँगलच्या एक्स एक्स ऍक्सिस सोबत एकदा कम्पेअर करायचं. तो काय असणार आहे, आय एक्स एक्स 1. आणि काय करायचं, दुसरी डायग्राम कुठली आहे, ट्रायंगल, त्याच्या एक्स एक्स ऍक्सिस सोबत ह्याचं कम्पेअर करायचं. म्हणजेच काय, आय एक्स एक्स 2. परंतु काय करायचं आहे, रेक्टँगल मधून ट्रायंगल मायनस केल्यानंतर हा काय होणार आहे, आपल्याला शेडेड एरिया मिळणार आहे. म्हणजेच काय करायचं, रेक्टँगल म्हणजेच काय, 1 मायनस 2, आय एक्स एक्स 1 मायनस आय एक्स एक्स 2. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ऍक्सिस भेटणार आहे. बघा, डिटरमाइन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ शेडेड एरिया, जो काही शेडेड एरिया आहे, अबाउट इट्स बेस. या डायग्रामच्या बेसला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. सेम न्यूमेरिकल आपण न्यूमेरिकल नंबर 1 मध्ये पाहिलेला आहे सेम, फक्त त्यात काय केलंय, हा ट्रायंगल आहे अशी इमेज फिरून वर रिव्हर्स केलेलं आहे. म्हणजे इथं वरती टॉपला काढायला सांगितलंय, हा ट्रायंगल इथं असा खाली आहे, फक्त त्यात सेंटीमीटर मध्ये डायमेन्शन आहेत. ॲज इट इज आपण सेंटीमीटर मध्ये ठेवून आन्सर काढलेला आहे. यात काय केलंय, फक्त एम एम मध्ये दिलेले आहेत आणि थोड्या व्हॅल्यू चेंज आहेत. तिकडं व्हॅल्यू डिफरंट आहे, तिथं व्हॅल्यू डिफरंट आहे. तो न्यूमेरिकल सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. कटआउट सेक्शन मधील पहिला न्यूमेरिकल त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो. त्याचप्रमाणे या सगळ्यासाठी सेंट्रॉइड कसा काढायचा, ट्रायंगलचा एरिया, स्क्वेअरचा एरिया कसा काढायचा, हे सुद्धा व्हिडिओ नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तुम्ही पाहू शकता. सर्वप्रथम काय करूया, दिलेल्या रेक्टँगलचा काय करूया, सेंट्रॉइड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. रेक्टँगलचा सेंट्रॉइड कसा असतो रे, जेवढा बेस आहे त्याच्या हाफ मध्ये काय येणार, वाय वाय ऍक्सिस येणार, आणि जेवढी काय डेप्थ आहे त्याच्या हाफला काय होणार, एक्स एक्स ऍक्सिस येणार. बघा आता टोटल किती आहे, 200 आहे, त्याच्या हाफ काय असणार, 100 ला काय असणार आहे, आपला एक्स एक्स ऍक्सिस येणार, इथं एक्स एक्स ऍक्सिस येणार. सिमिलरली वाय वाय ऍक्सिस कुठे येणार, जो काय बेस आहे त्याच्या हाफ, टोटल 100 आहे, त्याच्या हाफ किती येणार, 50. म्हणजे इथं असं काहीतरी हा झाला आपला G1. सिमिलरली बघा, ट्रायंगल साठी कसं असतं रे, बेस पासून h/3 ह्या डिस्टन्स वरती काय असतो, आपला एक्स बार असतो. h/3 वाय बार भेटणार, इथून हा h/3 आणि इथून काय असणार, एक्स बार. एक्स बार कितीवर असतो, जेवढं काय डिस्टन्स आहे त्याच्या हाफ वरती काय असणार आहे, एक्स बार असणार, आणि बेस पासून h/3 वरती वाय बार असतो. म्हणजेच काय भेटणार आपल्याला, इथं याचा एक्स एक्स ऍक्सिस भेटणार आणि हा असणार आहे सेंटरला बरोबर वाय वाय ऍक्सिस. याला आपण काय म्हणणार, G2. तर सर्वप्रथम काय करूया, आय एक्स एक्स 1 फाइंड आउट करूया. आय एक्स एक्स 1 कसा असणार बघा, आपल्याला काढाय कुठं सांगितलंय, बेसला सांगितलंय, आणि रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस कुठं आहे, इथं आहे. ही दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल, म्हणून काय करायचा, पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. पहिल्यासाठी म्हणून 1 ठेवायचा, IG1 प्लस A1 H1 चा स्क्वेअर. रेक्टँगल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, BD³ डिवायडेड बाय 12 प्लस एरिया कसा काढतो, बेस इंटू डेप्थ इंटू H1 स्क्वेअर ॲज इट इज लिहा. रेक्टँगल साठी बेस किती आहे, 100, डेप्थ किती आहे, 200 चा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस बेस किती आहे, 100 इंटू डेप्थ किती आहे, 200 इंटू H1. बघा, H1 म्हणजे काय, दोन ऍक्सिस पॅरलल ऍक्सिस मधलं डिस्टन्स. आता सध्या रेक्टँगल साठी बघतोय, म्हणून रेक्टँगलचा सेंट्रॉइड एक्स एक्स कुठे येत आहे आणि AB कुठे येत आहे. मग हे डिस्टन्स किती असणार, टोटल जर का 200 असेल तर त्याच्या हाफ किती येणार, 100 येणार. म्हणून काय होणार, 100 हा H1 असणार आहे. आय एक्स एक्स 1 किती येणार, कॅल्क्युलेट करूया.
100चा स्क्वेअर इंटू 100 इंटू 200 ब्रॅकेट कंप्लीट. टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर ही व्हॅल्यू आली प्लस 100 इंटू 200चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट. काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठं आहे, त्याला छोटी करण्यासाठी काय करणार आपण, ENG बटन प्रेस करणार. किती आली व्हॅल्यू, 266.6667 आहे, म्हणून काय करायचं 66 आणि लास्ट 7 इथं घ्यायचं इंटू 10 टू द पॉवर 6 mm. सर्व व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे काय करायचं mm⁴. सिमिलरली IXX2 फाइंड आउट करूया. IXX2 ट्रायंगलसाठी XX कुठं आहे, इथं आहे, आणि आपल्याला कुठं फाइंड आउट करायचं आहे, AB ला. हे दोन्ही ऍक्सिस कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणून काय करायचं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा. 2 साठी असल्यामुळे IG2 प्लस A2H2 चा स्क्वेअर. ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतो, तर बेस इंटू हाईटचा क्यूब BH क्यूब डिवायडेड बाय 36 असतं. रेक्टँगलला डिवायडेड बाय 12, ट्रायंगलसाठी 36. व्यवस्थित लक्ष देऊन ह्या गोष्टी समजावून घ्या. प्लस ट्रायंगलचा एरिया कसा काढतो, 1/2 बेस इंटू हाईट इंटू H2 ॲज इट इज घेऊया. ट्रायंगलचा बेस किती आहे 100, हाईट किती आहे, इथून ते डिस्टन्स 100च दिलंय, क्यूब डिवायडेड बाय 36 प्लस 1/2 म्हणजेच काय रे 0.5 इंटू बेस किती आहे 100 इंटू हाईट किती आहे 100 H2 म्हणजेच काय रे बघा, रेक्टँगलचा XX ऍक्सिस आणि जिथं आपल्याला काढायला सांगितलंय ते XX ऍक्सिस, या दोघातलं डिफरन्स, दोघातली हाईट कशी येणार रे, इथून ते इथपर्यंत किती आहे 200 आहे, त्यातून जर का आपण h/3 मायनस केलं, h/3 तर काढूया, h/3 h किती आहे रे, टोटल हाईट 100 डिवायडेड बाय 3 कॅल्क्युलेट करूया, 100 डिवायडेड बाय 3 किती आलं 33.333. ऑल व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे MM. म्हणजेच काय टोटल 200 आहे, त्यातून जर काय एवढं डिस्टन्स आपण मायनस केलं तर काय राहणार, एवढं डिस्टन्स शिल्लक राहणार. बघा काय करायचं होतं आपल्याला, ह्या ऍक्सिस आणि ह्या ऍक्सिस मधलं डिस्टन्स, दोघातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. कसं करणार, टोटल 200 आहे, त्यातून काय करायचं h/3 मायनस करायचं, म्हणजेच काय होणार H2 इज इक्वल्स टू 200 मायनस h/3 किती काढले आपण 33.333. किती येणार बघा 200 मायनस 33.333 म्हणजेच काय 166.667. ऑल युनिट कसे आहेत MM, म्हणून काय करायचं MM मध्ये ठेवायचं. म्हणजेच H2 किती आलं आपलं 166.667 चा स्क्वेअर. म्हणजेच टोटल IXX2 किती येणार, कॅल्क्युलेट करूया, 166.667 चा स्क्वेअर इज इक्वल टू इंटू 0.5 इंटू 100 इंटू 100 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू टोटल एवढ्याचं कॅल्क्युलेशन एवढा आला, आन्सर मध्ये सेव्ह असणार आहे, प्लस 100 इंटू 100 चा क्यूब ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 36. काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठे आहे, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार ENG बटन प्रेस करणार. किती आलं 141.667 इंटू 10 टू द पॉवर 6. सगळ्या व्हॅल्यू MM मध्ये असल्यामुळे mm⁴. IXX1 मिळाला, IXX2 मिळालं. टोटल AB काढण्यासाठी काय करायला लागणार, IXX1 मायनस IXX2. XX1 ची व्हॅल्यू किती आली 266.667 इंटू 10 टू द पॉवर 6 मायनस IXX2 ची किती आहे 141.667 इंटू 10 टू द पॉवर 6. कॅल्क्युलेट करूया, पहिल्या ब्रॅकेटमध्ये 266.667 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेट कंप्लीट मायनस दुसऱ्या 141.667 इंटू 10 टू द पॉवर 6 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू आली, फार मोठी आहे, त्याला छोटी करण्यासाठी आपण काय करणार ENG बटन प्रेस करणार. म्हणजेच किती आलं
125 इंटू 10⁶ सर्व युनिट mm मध्ये असल्यामुळे mm⁴. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB किती आलं 125 इंटू 10⁶. म्हणजेच काय न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे बेसला आपण काय केली मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केली. कशी केली तर बघा हे कसं तयार झालेलं आहे सेक्शन रेक्टँगल मधून ट्रायंगल मायनस केलं आहे म्हणून रेक्टँगलला 1 म्हटलं ट्रायंगलला 2 म्हटलं. या रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस फाइंड आउट केला सेंट्रॉइडल एक्स एक्स ऍक्सिस. त्याचप्रमाणे ट्रायंगलचा सेंट्रॉइडल ऍक्सिस एक्स एक्स फाइंड आउट केला. रेक्टँगलला 1 म्हटल्यामुळे IXX1 त्यातून काय करायचं होतं ट्रायंगल मायनस करायचं होतं म्हणून IXX2 केलं. एक्स हा जो रेक्टँगलचा एक्स एक्स ऍक्सिस आहे ए बीला पॅरलल आहे म्हणून पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. ट्रायंगलचा हा जो काय एक्स एक्स आहे तो ए बीला पॅरलल आहे म्हणून काय केलं इथं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. दोन्ही पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आलेल्या व्हॅल्यूचं काय केलं सबस्ट्रॅक्शन केलं. आपल्याला काय मिळाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB 125 इंटू 10⁶ mm⁴. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत त्यांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.